तो सर्व शक्तियुक्त या पाठाचा पाठार्थ शक्ती शब्दे सकळाही देवता सकळीही गुण सकळीही धर्म ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोली जेती। त्यात आपण सकळाही देवता या अन्यवृत्ती प्रकरणात पाहिल्यात, सकळही गुण तेही पाहिले। आता सकळही धर्म या पाठार्थाचा अर्थांतर भाव महावाक्य प्रकरणाच्या शेवटील उपसंहार स्वरूप वचनामध्ये इंगित करतात। नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीतत्व, सर्वकर्तृत्व, सर्वसाक्षित्व एवमादिक अनंत धर्म बोली जेती। परमेश्वराच्या अव्यक्त निर्गुण निराकार अगाध अनंत आनंदमय दिव्य तेज पुंज प्रकाश स्वरूप दशो दिशांनी अनंत अशा वास्तव स्वरूप अस्तित्व असलेल्या त्या अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी ते स्वरूप स्वयं नित्य, व्यापक, सर्वात्मक, सर्वातीत, सर्वकर्ता आणि सर्वसाक्षी असून त्या सादृश्य त्यात नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीतत्व, सर्वकर्तृत्व आणि सर्वसाक्षीत्व एवं या प्रकारच्या आदिक इत्यादी अनंत धर्मशक्ती आहेत, जे जड सामर्थ्य आहे, जे त्या अव्यक्त स्वरूपाश्रित स्वरूपाहून भिन्न स्वरूपातच निवास करतात। यद धारयते तद धर्म, धर्माची अशी व्याख्या केली जाते की जे धारणा करतो तो धर्म। धर्म हा शब्द धृतीवाचक आहे, धृतीचं कार्य करणारी ती शक्ती आहे आणि जो धृती करतो तो धर्मी असतो, जो धारणा करतो तो धर्मी असतो। परमेश्वर स्वयं धर्मी आहे, तो धारणा करतो। अव्यक्त मंत परमेश्वराला श्री चक्रधर हे नाम स्वरूपगत नैपातिक आहे, तर श्री चक्रधर, धर हा शब्द धृतीवाचक आहे। त्याने समग्र जडा चेतना शक्तींचे चक्रधर म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये धरलेले आहेत। त्यापैकी या जडा शक्तींचे जे चक्र आहेत तेही त्याने धरलेले आहे। त्यामध्ये नित्यत्व व्यापकत्वादी या जडा धर्मशक्ती आहेत। पैकी नित्यत्व म्हणजे काय, तर नित्य या शब्दाचा भाव होतो की जे पूर्वीही होते, आताही आहे आणि पुढेही चालून कायम त्रिकाल अस्तित्वात राहणार। आतापर्यंत त्याचा विनाश झाला नाही आणि आताही होऊ शकत नाही आणि पुढे चालूनही कोणत्याही प्रकारचा उपाय जरी केला तरी त्याचा विनाश संभवनीय नाही। हे नित्य या शब्दावरून वस्तूचा नित्य भाव उपलक्षात घेता येतो। आणि नित्यत्व ही मात्र धर्मशक्ती आहे। परमेश्वराचं स्वरूप नित्य व्यापकू परमेश्वरू
परमेश्वर हा नित्य आहे आणि व्यापक आहे, स्वयं नित्य आहे आणि स्वयं व्यापक आहे. परंतु त्या नित्य व्यापक परमेश्वर स्वरूपामध्ये नित्यत्व आणि व्यापकत्व नावाची धर्मशक्ती आहे, जड सामर्थ्य आहे. तो जसा अव्यक्त सर्वव्यापक अनंत आहे, तशीच ती नित्यत्व व्यापकत्व धर्मशक्ती अव्यक्त सर्वव्यापक अनंत आहे. मग ही नित्यत्व धर्मशक्ती जी आहे ती कधीही निर्माण न होणाऱ्या वस्तूला कधीही नाश न प्राप्त होऊ देणारी असते. म्हणजे जे मूळचे स्वयंभू अनादीचेच विद्यमान आहे. मग परमेश्वराचं स्वयंस्वरूप तर नित्य आहेच, मात्र त्याखेरीज अनादीच्या ज्या जीव देवता तथा प्रपंच आपापल्या स्वस्वरूप स्थानी कारणामध्ये मूळच्या स्वयंभू विद्यमान असलेल्या ज्या या तीन वस्तू आहेत, तीन पदार्थ आहे, यांना ही नित्यत्व धर्मशक्ती कधीही नाश पावू देत नाही. त्यांची नित्यता कायम टिकवून ठेवते. हे कार्य या नित्यत्व शक्तीचं असतं. त्याचप्रमाणे व्यापकत्व, नित्य व्यापक परमेश्वरू, परमेश्वर हा व्यापक आहे, परंतु त्याच्या स्वरूपामध्ये व्यापकत्व नावाचा धर्म म्हणजे धर्मशक्ती आहे, सामर्थ्य आहे. व्यापकत्वाची व्याख्या आहे अधिक देश वृत्तित्वम व्यापकत्वम, न्यून देश वृत्तित्वम व्याप्यत्वम. न्यून कमी देशाला आवृत्त केलेला जो भाव असतो त्याला म्हणतात व्याप्य भाव, आणि अधिक देशाला ज्याने आवृत्त केलं असतं, व्यापलेलं असतं, त्याला म्हणतात व्यापकत्व भाव. आणि अधिक देशाच्याही पलीकडे अनंत रूपाने विस्तारलेला जो भाव असतो त्याला म्हणतात व्यापकोत्तर भाव. व्याप्य, व्यापक, व्यापकोत्तर. न्यून देश ह्याला व्यापलेला भाव व्याप्य भाव, अधिक देशाला व्यापलेला भाव व्यापकत्व भाव, आणि अधिक देशाच्याही पलीकडे अनंत रूपाने उरलेला जो असतो त्याला म्हणतात व्यापकोत्तर भाव. मग हे अधिक भागामध्ये राहणे हे व्यापकत्व, कमी भागामध्ये राहणे हे व्याप्यत्व. मात्र परमेश्वर जो आहे त्याचं जे अव्यक्त निर्गुण निराकार स्वरूप आहे ते विस्ताराने फार मोठं आहे, म्हणून ते व्यापक तर आहेच, परंतु अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जीव देवता प्रपंच या तिन्ही पदार्थांना आंतरबाह्य करतळून त्या परमेश्वर स्वरूपाने व्यापलेला आहे. हे व्यापक हा भाव न सुद्धा स्वरूप व्यापक आणि व्यापकोत्तर आहे एवढंच नाही, सर्व व्यापक आहे, नित्य व्यापक आहे एवढंच नाही, तर जीव देवता आणि प्रपंच या तिन्ही पदार्थांना आतून आणि बाहेरून करतळून त्याने व्यापलेला आहे. हाही व्यापक भाव आहे. आणि म्हणून हे त्या व्यापक भावाचा विशेष आहे की परमेश्वराच्या नित्यत्व व व्यापकत्व धर्माचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्या धर्मामुळे तो स्वतः नित्य अथवा व्यापक आहे एवढंच नाही, तर इतर जे नित्य किंवा व्यापक पदार्थ आहे, हे जीव देवता प्रपंच हे तर नित्य आहेच, परंतु त्यांचं आपलं व्यापकत्व आहे, आपापली स्वरूपाची त्यांना मर्यादा आहे, अवधी आहे. त्यांचं ते व्यापकत्व टिकवणारी ती परमेश्वराच्या
व्यापक स्वरूपात असलेली व्यापकत्व नावाची जी जड निर्गुण शक्ती आहे ती असते. आणि त्या व्यापकत्व धर्मशक्तीमुळेच इतर जीव, देवता, प्रपंच या तिन्ही पदार्थांचं व्यापक भाव जो आहे तो टिकून राहतो. तर या प्रकारे परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपाश्रित नित्यत्व, व्यापकत्व जशा धर्मशक्ती आहेत, तसंच सर्वात्मकत्व आणि सर्वातीतत्व याही धर्मशक्ती आहेत. परमेश्वराचे स्वयंस्वरूप सर्वात्मक आहे, सर्वांच्या अंतर्यामी वसलेला आहे, कारण तो सर्वव्यापक आहे आणि सर्वांना म्हणजे जीव, देवता, प्रपंच या तिन्ही पदार्थांना त्याने अंतर्बाह्य करतळून व्यापलेला आहे. मग अंतर करतळून व्यापलेला भाव तो सर्वात्मक भाव आहे परमेश्वर स्वरूपाचा. परंतु त्याचसोबत सर्वात्मकत्व नावाची धर्मशक्ती, जड सामर्थ्य परमेश्वर स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे सर्वात्मकत्व सर्वांचे आत्मस्वरूप असण्याचा हा धर्म आहे. तसं आपल्या मानवीय शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे, प्राण आहे, तोपर्यंत त्याचे सर्व कार्य सुव्यवस्थित रूपाने चालत असतात. मात्र आत्मा आणि प्राण शरीरातून उच्चाटन पावला म्हणजे हे जड शरीर निश्चेष्ट पडून राहतं, त्याचं कार्य प्रतिबंधत. त्याप्रमाणे जीव, देवता आणि प्रपंचाची अवस्था आहे की या परमेश्वराच्या स्वरूपाश्रित असलेली जी सर्वात्मकत्व नावाची धर्मशक्ती आहे, या सर्वात्मकत्व धर्मशक्तीमुळेच त्या सर्वात्मक परमेश्वराच्या अधिष्ठानाने या जीव देवतांचं जे चेतनत्व आहे आणि त्यांचा प्राणभूतपणा आहे, त्यांना जे कार्याला येणे आहे, हे जागृत राहत असतं. देवतांचं चेतनत्व, त्यांच्या द्वारा जीवांच्या अर्जकत्वानुसार फळांचं दातृत्व आणि जीवांचं जे सर्वाधिकारित्व आहे त्यानुसार कर्मार्जकत्व, त्याचबरोबर प्रपंचाचं आवरकत्वादी धर्म, सर्व यांच्या मुळाशी परमेश्वराचं सर्वात्मक प्राणभूत तत्व तर आहेच, तो स्वयं प्राणभूत तत्व आहे सर्वांचं. मात्र सर्वात्मकत्व धर्मशक्ती त्यांना प्राण प्रदान करीत असते. म्हणजे त्यांचे कारणातले गुणधर्म जे आहे ते कार्याला आणण्यासाठी ती प्रेरक ठरत असते. तर इथे मागे व्यापकत्व हा धर्म सांगितला आणि सर्वात्मकत्व धर्म आता हा सांगितला. तर या दोघांमध्ये जो भेद आहे तो उपलक्षात घेण्यासारखा आहे. समजा एका फार मोठ्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये झाड उभं आहे. तर पाण्याने त्या झाडाला व्यापलेला आहे असं म्हणता येईल आजूबाजूंनी. परंतु ते जे पाणी आहे ते पुन्हा परत फिरून त्याचा आत्मा किंवा जीवन आतमध्ये शिरलेलं असतं. परंतु बाहेरचं पाणी त्याचं आत्मा किंवा जीवन नसतं. तर तेच पाणी जे आतमध्ये शिरलेलं आहे तेच त्याचा आत्मा आणि जीवन असतं. ते रस रूपाने ते पाणी जे आतमध्ये शिरलेलं आहे ते पाणी झाडाला जिवंत ठेवतं आहे. ते झाडाचं आत्मरूप जीवन आहे. त्याशिवाय झाड जिवंत राहू शकणार नाही, वाळून राहील, सुकून राहील.
अगदी त्याचप्रमाणे अधिक भागात राहून व्यापणारा जो धर्म असतो त्याला व्यापकत्व धर्म असं म्हणतात. झाडाच्या आजूबाजूला जे पाणी व्यापलेलं आहे तो व्यापकत्व धर्माप्रमाणे, आणि झाडाच्या आत पाणी शिरकाव केलेला आहे तशा पद्धतीचा जीव देवता प्रपंच यांचे कार्य संचलित करणारा, टिकवणारा, त्यांना जिवंत ठेवणारा तो धर्म सर्वात्मकत्व धर्म आहे. आता परमेश्वर स्वरूप जसं सर्वात्मक असून सर्वातीत आहे, विरुद्ध धर्मी वंत आहे, विरुद्ध धर्मी समावेशू एकू ईश्वरीची आती, ईश्वराचं स्वरूपाच्या ठिकाणी विरुद्ध धर्माचा समावेश आहे. त्याचप्रकारे विरुद्ध धर्मशक्त्या सुद्धा आहे. जशी सर्वात्मकत्व नावाची धर्मशक्ती आहे तशी सर्वातीतत्व नावाची धर्मशक्ती सुद्धा परमेश्वराच्या व्यक्त सर्वव्यापक अनंत स्वरूपात आश्रित असते. ही सर्वातीतत्व धर्मशक्ती जी आहे ती सर्वांपासून वेगळं, असंग, निसंग, अलिप्त ठेवण्याचं कार्य करीत असते. हे जीव देवता प्रपंच हे जे सर्व तीन पदार्थ आहे यांच्या कार्यकारण घटनांपासून ती अलिप्त ठेवत असते. या सर्वात्मकत्व धर्मामुळे सर्वांचं जीवन प्राणभूत तत्व होऊन ते सर्व जीव देवता प्रपंच कार्यान्वित होत असतात. मात्र सर्वातीतत्व धर्मामुळे त्या त्या जीव देवता प्रपंच या पदार्थांच्या गुणधर्मांनी परमेश्वर लिंपित होत नाही, तो अलिप्त राहून जातो. ज्या प्रकारे एखादा विरक्त पुरुष असतो, संसारात असून सुद्धा सांसारिक लोकांच्या कृत्यांशी काहीही संबंध ठेवत नाही, तो अहंकार शून्य विनम्र निराभिमानपणे अनासक्त निर्मोही राहतो. संसारात असूनही संसारात नसल्यागत असतो. त्या प्रकारे ही सर्वातीतत्व धर्मशक्ती जी आहे ती सर्वात्मकत्व धर्मशक्तीच्या द्वारा जरी प्राणभूत तत्व होत असली तरी ती परमेश्वराला त्या जीवदेवता प्रपंचाचं प्राणभूत तत्व होत असताना जे गुणधर्म जीवदेवतांचे असतात त्यांचे काही एक चांगले वाईट परिणाम होऊ देत नाही, त्यापासून अलिप्त संग निसंग ठेवते. सर्वात्मकत्व आणि सर्वातीतत्व या विरुद्ध धर्मशक्त्यांप्रमाणेच परमेश्वराच्या अव्यक्त सर्वव्यापक अनंत स्वरूपामध्ये सर्व कर्तृत्व आणि सर्व साक्षीत्व ह्या सुद्धा विरुद्ध धर्मशक्त्या वास्तव्याला असतात. पैकी सर्व कर्तृत्व म्हणजे सर्व काही कार्य करण्याचा जो धर्म आहे तो सर्व कर्तृत्व धर्मशक्तीच्या द्वारा कार्यान्वित होत असतो. मात्र जे मुळातच अस्तित्वात आहे जीव देवता आणि प्रपंच त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाचा धर्म त्याद्वारा होत असतो. त्याला सर्व कर्तृत्व असं म्हणतात. हे जीव देवता म्हणजे मायेच्या तम स्वरूपाश्रित असलेले अनंत नित्य केवळ अनादि विद्यायुक्त जीव, प्रतिब्रह्मांडी 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता अशा अनंत ब्रह्मांडीच्या आणि अनंत ब्रह्मांडी एकची माया ती आणि अष्टभैरव स्वरूपाच्या ठिकाणी पाचीभूत तिन्ही गुण हे कार्य नाही आहेत, हे कारण आहेत, हे स्वरूपात आहेत. म्हणून त्यांच्याही कर्तृत्वाचा कर्ता
तो असतो असं म्हणता येत नाही. ते मुळातच आहेत. त्यांचं कर्तृत्व त्या सर्व कर्ता असलेल्या परमेश्वराने सर्व कर्तृत्व धर्मशक्तीच्या द्वारा केलेलं नाही आहे. ते परमेश्वर जसा मूळचा स्वयंभू अनादीचा विद्यमान आहे, तसे जीव, देवता आणि अष्टभैरव स्वरूपाश्रित 5 भूत 3 गुण हे सुद्धा परमेश्वराप्रमाणेच मूळचे स्वयंभू अनादीचेच विद्यमान आहे. मग फक्त तो या कारणात असलेल्या 3 पदार्थांना कार्यामध्ये आणत असतो आणि ते कार्यात आणण्यासाठी पूरक असं जे कार्य आहे ते तो सर्व कर्ता असलेला परमेश्वर या सर्व कर्तृत्व धर्मशक्तीच्या द्वारा करीत असतो. सर्व कर्तृत्वाप्रमाणे सर्व साक्षीत्व नावाची धर्मशक्ती अव्यक्त सर्वव्यापक अनंत परमेश्वर स्वरूपाच्या आश्रित अव्यक्त सर्वव्यापक अनंत रूपाने वसत असते. ही सर्व साक्षीत्व धर्मशक्ती म्हणजे परमेश्वर स्वयं सर्व साक्षी आहे, द्रष्टा आहे, स्थिर आहे, धीर गंभीर आहे, बघ्याची भूमिका घेणार आहे. मात्र सर्व साक्षीत्व नावाची धर्मशक्ती सुद्धा त्याप्रमाणे कार्य करणारी त्याच्या स्वरूपामध्ये अंतर्भूत आहे की सर्वत्र उदासपणे पाहण्याचं कार्य तिच्या द्वारा केलं जाऊ शकतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या सर्व साक्षी किंवा साक्षीची भूमिका कशा प्रकारची असते, साक्षी म्हणावा कोणाला, याविषयी एक सुंदर वचन निरूपण केलेलं आहे की आपण करीना आणि का करवी करवीना, आपण करीना आणि का करवी करीना. परमेश्वर आपण स्वतः स्वयमेव तर काही करत नाही, आणि का करवी करवीना आणि इतरांच्या करवी सुद्धा करून घेत नाही. करिता तरी सकळही देखे, आणि करीत असला तरी सकळही देखे. जे काही घटित झालेलं आहे कार्य ते सर्व निमूटपणे तो पाहतो, द्रष्टा होऊन साक्षी भावाने तटस्थ राहतो. तो साक्षी बोलीजे त्याला म्हणावं साक्षी. आपण करीना आणि का करवी करवीना, करिता तरी कसं काय, आपण तर करत नाही आणि का करवी तर करत नाही, आणि करिता तरी, आणि करीत असला तरी कसं काय. सांगायचं तात्पर्य इथे परमेश्वराच्या अव्यक्त सर्वव्यापक अनंत स्वरूपामध्ये फक्त सृष्टी निर्माण करावयाची प्रवृत्ती होते आणि तिचा उजृंभ स्वाभाविक नैसर्गिकरित्या अनंत ब्रह्मांड व्यापक आदिशक्ती चैतन्यमयाच्या ठिकाणी होऊन तिला गोस्फुरण्याने ती जाणवली जाते. तिच्यावर जबरदस्ती केली जात नाही, तिला प्रेरित केलं जात नाही, तिच्यावर ईश्वराची सृष्टी रचावयाची इच्छा लादली जात नाही. ती स्वेच्छेने ती प्रवृत्ती जाणल्याबरोबरच स्वतःच्याच कळाने सृष्टीची निर्मिती करायला लागते. यालाच म्हटलेलं आहे आपण करीना आणि का करवी करवीना, आणि करिता तरी सकळही देखे. करीत असला तरी म्हणजे जरी मायेने स्वेच्छेने केली तरी परमेश्वराने त्याची इच्छा होती, पण त्या इच्छामध्ये आसक्ती नव्हती म्हणून आपण करीना, आणि ती जाणीव मात्र मायेला करून दिली. एवढंच काय ते आणि का करवी तरी तिने करून केल्यानंतर त्याने तिच्या करवी करून घेतलं तरी सकळही देखे, तो सर्व काही पाहतो. त्याच्यावर किंचित मात्र मग सृष्टीच्या संरचनेमध्ये ज्या काही घडामोडी होतात, जीवांनी केलेल्या पापपुण्यानुसार त्यांना सुखदुःख भोगावे लागतात, त्याचे यत्किंचित मात्र परिणाम परमेश्वराच्या स्वरूपावरती होत नसतात.
आणि ते परिणाम परमेश्वराच्या स्वरूपावरती होऊ नये या पद्धतीचं कार्य घटित करणारी ही सर्व साक्षित्व नावाची धर्मशक्ती आहे. की ती परमेश्वराच्या स्वरूपाला अलिप्त असंग निसंग द्रष्टा साक्षी ठेवते. त्याच्यावर यत्किंचित मात्र काही एक परिणाम घटित होऊ देत नाही.